जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण तिसऱ्या अध्यायाचा 38 ते 41 श्लोक यांचा मूळ संस्कृत श्लोक आणि त्यांचा शब्दशः अर्थ पाहणार आहोत. श्लोक 38. धुमे ब्रियमते वह्निर्यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम. यांच्या शब्दशः अर्थ असा आहे. यथा ज्याप्रमाणे, धुमेन धुराने, वह्निना अग्नी, च आणि मलेन धुळीने आदर्श आरसा, आव्रियते झाकला जातो. यथा ज्याप्रमाणे, उल्बेन वारेने, झरणे, गर्भ आवृत्ता हा आच्छादिलेला राहतो. तथा त्याप्रमाणे, तेन त्या कामनाद्वारा, इदम हे ज्ञान अर्थात विवेक, आवृत्तम झाकलेले आहे. श्लोक 39. आवृत्तम ज्ञानमतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. कौन्तेय हे कुंतीनंदन, येतेन या अनलेन अग्निसारखा, दुष्पुरेन तृप्त न होणारा, च आणि ज्ञानिनः विवेकियांच्या, कामरूपेण कामनारूपी, नित्यवैरिणा नित्यवैरीद्वारा, ज्ञानम विवेक, आवृत्तम झाकलेला आहे. श्लोक 40. इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते यतेर्वियो मोह तेष ज्ञानमावृत्यं देहिनम्. इंद्रियाणि इंद्रिये, मन बुद्धी अस्य या कामनेने, अधिष्ठानम निवासस्थान, उच्यते म्हटले आहेत. एषा ही कामना, येता हा याद्वारा, इंद्रिय मन आणि बुद्धीद्वारा, ज्ञानम ज्ञानाला, आवृत्य झाकून, देहिनम देहाभिमानी मनुष्याला, विमोहयती मोहित करते. श्लोक 41. तस्मात्त्वामी इंद्रियाण्यो नियम्यं भरतवर्षभ पापाम्नं प्रजहि हेनं विज्ञाननाशनम्. तस्मात् म्हणूनच, भरतवर्षभ हे भरतवंशीय श्रेष्ठ अर्जुन, त्वम तू, आदौ सर्वात प्रथम, इंद्रियांना नियम्य वश करून, एनम या ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या पापनानम महान पापी कामाला ही अवश्यच प्रजही बलपूर्वक मारून टाक, म्हणजे नष्ट कर. या प्रकारे 41 श्लोकापर्यंत आपला मूळ श्लोक आणि त्यांचा शब्दशः अर्थ आपण आज पाहिला. जय श्रीकृष्ण.